नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार, तर उद्या आहे अपरा एकादशी. एकादशी कोणतीही असेल तर त्यावेळेस आपण एकादशीचा उपवास करत असतो. एकादशीचा उपवास करण्याबरोबरच आपल्याला काही सेवा करणे तेवढंच महत्त्वाचे आहे. तर आपल्याकडून गायीची दररोज सेवा घडत नाही, कारण की प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, आता बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती असते किंवा घरातील प्रत्येक व्यक्ती खूप कष्ट करत असते, तर त्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा घरामध्ये आलेला पैसा खूप खर्च होतो. त्यावेळेस आपण काही सेवा करण्याबरोबरच उपाय पण करणे गरजेचे असते. तर घरामध्ये आपल्याकडून दररोज सगळ्या देवांच्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा घडणे शक्य होत नाही, कारण की ह्या धावपळीच्या जगामध्ये सगळे बघतच असतात की प्रत्येकाला आपापली कामं असतात. त्यामुळे मग दररोज सगळ्या देवांच्या सेवा आपल्याकडून न घडल्यामुळे आपल्या घरामध्ये काही समस्या निर्माण होत असतात. कळत नकळत आपल्याकडून कोणत्या ना कोणत्या चुका घडत असतात. तर त्या चुकांचं निरसन करण्यासाठी म्हणून आपण एकादशीच्या दिवशी जरी एकादशीचा उपवास नाही केला तरीही हरकत नाही, पण काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे असते. तर त्याबद्दलचीच अशी एक माहिती आपण आज घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी जर आपण गाईची सेवा केली, गाईला एखादी वस्तू खाऊ घातली, गाईची पूजा केली, तर आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या घरातील गरिबी जी आहे तर ते दूर होत असते. तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अशा काही समस्या निर्माण होत असतात की आपण सेवा उपाय केल्यानंतर पण त्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत नसतात. त्यावेळेस मग आपल्याला काही वेगळे उपाय करणे पण गरजेचे असते. तर आता एकादशी हा जो दिवस आहे तर तो खूप पवित्र दिवस मानला जातो. एकादशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो, भगवान विष्णूंची सेवा करत असतो. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा मग जर नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे किंवा तुम्ही मग श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती एका तामणामध्ये घ्यायचं आहे. तामणामध्ये घेतल्यानंतर त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला, आपण ज्यावेळेस कोणत्याही देवांची पूजा म्हणा किंवा कोणत्याही देवांना अभिषेक घातल्यानंतर ते पाणी आपण तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना टाकत असतो. पण यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ते जे पाणी आहे तर झाडांना न टाकता घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे आणि ते पाणी आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तींनी तीर्थ म्हणून ते पाणी प्यायचं आहे. यामुळे हळूहळू का होईना घरातील म्हणा किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीतील दोष दूर होत असतात आणि घराची मग प्रगती होत असते. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहेत किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करू शकता. मग प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून तुम्ही एखादं फळ अर्पण करायचं आहे, कारण एकादशीला उपवास असतो त्यामुळे दुसरा कोणताही नैवेद्य देवांना चालत नाही. तुम्ही फळ म्हणून केळी म्हणा किंवा आंबा म्हणा किंवा इतर कोणतंही फळ असेल तुमच्याकडे तर ते अर्पण करू शकता किंवा गूळ शेंगदाणे हे पण ठेवलात तरीही चालेल. त्यानंतर भगवान विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटलात तरीही चालेल. अशा ज्या ह्या सेवा आहेत तर ह्या सेवा आपण घरामध्ये एकादशीच्या दिवशी केल्यानंतर आपल्या घरातील गरिबी दूर होत असते. कारण एकादशीच्या दिवशी आपल्याकडून भगवान विष्णूंची जर सेवा घडली तर घरातील सगळ्या समस्या दूर होतात. म्हणून मग एकादशीला एवढं महत्त्व दिले जाते. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशीच्या दिवशी उपवास करूनच मग या सेवा करायच्या का? आता तुमचा उपवास असेल बऱ्याच जणांचा तर हरकत नाही, तर त्यात तुम्ही सेवा करू शकता. ज्यांना उपवास नसेल त्यांनी पण या सेवा केल्या तरीही चालेल. तर अशाच पद्धतीचं म्हणजेच की आपण गाईची पण सेवा करायची आहे. त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, आता प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही, जरी गाय नसेल तरी हरकत नाही, गोशाळेमध्ये जाऊन पण तुम्ही ही सेवा हा उपाय करू शकता. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एक चपाती बनवायची आहे आणि त्या चपातीवरती आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तूप लावायचं आहे. चपाती बनवून झाल्यानंतर मग आपण हरभरा डाळ घ्यायची आहे. आता ही हरभरा डाळ घेत असताना 1 तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदर भिजत ठेवायची आहे हरभरा डाळ. त्यानंतर भिजवलेली हरभरा डाळ थोडीशी त्या चपातीवरती ठेवायचं आहे आणि मग गूळ त्यावरती ठेवायचा आहे. अशा पद्धतीचे त्या चपातीचा रोल करायचा आहे आणि जिथे कुठे गाय असेल तर तिथे गाईजवळ आपल्याला जायचं आहे. तुमच्या घरी जर गाय असेल तर हरकत नाही,
ज्यांच्या घरी गाय असेल त्यांच्याकडून दररोज गायीची सेवा घडत असते, किंवा काही ना काहीतरी चारा म्हणा किंवा गाईला पाणी पाजणे, ह्या सेवा तर प्रत्येकाच्या घरी गाय असल्यानंतर घडत असतात. ज्यांच्या घरी गाय नसेल त्यांनी मग आवर्जून एकादशीच्या दिवशी तरी ही सेवा करायची आहे. आपण जी चपाती बनवली आहे तर ती चपाती घ्यायची आहे आणि जिथे कुठे गाय असेल तर तिथे जायचं आहे. जात असताना गाईला हिरवा चारा म्हणा किंवा गाईसोबत अजून इतर गायी असतात किंवा गाईचं वासरू असतं, त्यासाठी पण तुम्ही वेगळी चपाती घेऊ शकता किंवा हिरवा चारा किंवा केळी वगैरे घेऊन गेलात तरीही चालेल. तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, गाईची पूजा करायचं आहे. त्यानंतर मग गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि जी चपाती घेतली आहे तर ती चपाती आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे. आता तुम्हाला जर तुमच्या हाताने गाईला चपाती खाऊ घालणं शक्य होत असेल तर आवर्जून हाताने खाऊ घालायची आहे. कारण की गाईच्या जिभेचा जो स्पर्श असतो, तुमच्या हाताला जर स्पर्श झाला तर सगळ्या पापांचा नाश होतो असे म्हटले जाते. त्यामुळे मग हाताने चपाती खाऊ घालणं शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही हाताने चपाती खाऊ घालायचं आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की नवीन व्यक्ती समोर आल्यानंतर गाय मारण्याची भीती प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे मग गाईला पण एखादी नवीन व्यक्ती समोर आल्यानंतर भीती वाटत असते. त्यामुळे मग जर नाही शक्य झालं तर तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला चपाती खाऊ घालता येईल किंवा तिथे खाली ठेवल्यानंतर पण गाय ती चपाती खाऊन घेईल. त्यानंतर मग गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे. तुमच्या घरातील ज्या पण काय समस्या आहेत त्याबद्दल सांगायचं आहे, प्रार्थना करायचं आहे. घरामध्ये गरिबी असेल तर त्या गरिबी दूर होण्यासाठी आणि गाईच्या मग 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर गाईच्या आजूबाजूला इतर गायी असतील तर त्यांना पण तुम्ही चपाती खाऊ घालायची आहे किंवा मग हिरवा चारा तुम्ही खाऊ घालू शकता. किंवा गाईचं वासरू असेल तर त्या वासराला पण तुम्ही केळी म्हणा किंवा चपाती जे पण काय असेल तुमच्याकडे तर ते खाऊ घालायचं आहे आणि गाईला प्रार्थना करायचं आहे घरातल्या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी. त्यानंतर मग घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी म्हणून आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करत असतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीची पण आपल्याला सेवा करायची आहे. आता माता लक्ष्मी म्हणजे तुळस जी आहे तर भगवान विष्णूंसाठी उपवास करत असते एकादशीच्या दिवशी, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे आपल्याला एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता देवघरात दिवा प्रज्वलित करत असतो पण वेगळा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावरती एखादा दिवा घ्यायचा आहे. तर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरातील जे गरिबी आहे तर ते दूर होत असते आणि एकादशीच्या दिवशी जर आपण अशी सेवा केली तर त्याचा लाभ आपल्याला अधिक पटीने होत असतो. आता हा दिवा आपण प्रज्वलित केल्यानंतर फक्त ह्या दिव्याची जी दिशा आहे तर ते उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची पूजा करायचं आहे, दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिव्याला फूल अर्पण करायचं आहे. आणि नंतर दिव्यामध्ये आपल्याला हिरव्या रंगाची एक विलायची टाकायचं आहे आणि कापुराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत. कारण की कापूर जो आहे तर तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो आणि हिरव्या रंगाची विलायची पण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. याचा सुगंध जो आहे तर तो अत्यंत प्रिय असतो, म्हणून या वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर मग माता लक्ष्मीचा तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हटलात तरीही चालेल. किंवा विष्णू सहस्त्रनाम घरामध्ये तुम्ही मोबाईलवरती लावू शकता किंवा स्वतः म्हटलात तरीही हरकत नाही. तर असा जो हा उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर होते. गाईची सेवा केल्यामुळे 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतच असतो. त्याचबरोबर घरातील सगळ्या समस्या दूर होत असतात. असा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला करू शकता. हळूहळू का होईना घरातील अडचणी दूर होत असतात. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ इथेच संपला.